चित्रपटसृष्टी किंवा छोटा पडदा हा जेवढा ग्लॅमरस आहे तेवढाच तो प्रत्येकासाठी आव्हानात्मकही आहे। तुमच्या दिसण्याइतकीच तुमच्या सातत्यपूर्ण काम करण्याला या क्षेत्रात तेवढंच महत्त्व आहे। येथे पैसा आहे, ग्लॅमर आहे, मान आहे, त्याचप्रमाणे जीवघेणी स्पर्धा, तुलना आणि अपयशही आहे। अडचणींवर मात करून नव्याने उभारी घेण्याचं आव्हान देखील आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा संघर्ष करताना तुम्ही कायम एकटे असता। अशा वेळी जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे नैराश्य येते आणि यातूनच अनेक कलाकार स्वतःचे जीवन संपवतात। मराठी चित्रपटसृष्टी याला अपवाद नाहीये। मराठी मनोरंजन विश्वातही अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत। आता आपण अशाच काही आत्महत्या प्रकरणांची माहिती घेऊ ज्यामुळे मराठी मनोरंजन विश्व हादरले होते। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तुषार घाडीगावकर। लोकप्रिय मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने 20 जून 2025 रोजी आत्महत्या केली। त्यावेळी तो 34 वर्षांचा होता। या काळात अनेक दिवस काम मिळत नसल्यामुळे त्यांनी इतके डोक्याचे पाऊल उचलले। अभिनेता तुषार घाडीगावकरने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं। लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमध्ये तो झळकला होता। तर बाहुबळी, उन्नाड, झोंबिवली या चित्रपटांमध्ये तो दिसला होता। मृत्यूनंतर त्याच्या पश्चात त्याला बायको आणि आईवडील आहेत। सचिन चांदवडे। सचिन चांदवडे या अभिनेत्याने 24 ऑक्टोबर 2025 रोजी आत्महत्या केली। सचिनची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला असुरवण हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार होता। या सिनेमाचं पोस्टर त्यांनी काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर शेअर केलं होतं। याशिवाय सचिन हा एक संघर्ष मास्तराचा या सिनेमात आणि जमतारा 2 या सिरीजमध्ये झळकला होता। याशिवाय तो पुण्यातील प्रसिद्ध कलावंत या ढोलताशा पथकामध्येही सहभागी व्हायचा। एक देखणा उमदा कलाकार म्हणून त्याने ओळख तयार केली होती। अनेक मराठी कलाकारांसोबत त्याचे मैत्रीचे संबंध होते। मात्र असुरवण चित्रपट रिलीज तोंडावर असताना त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती। त्याच्या अशा अचानक आत्महत्येमुळे त्याच्या घरच्यांना आणि संपूर्ण कला विश्वाला धक्का बसला होता। नितीन देसाई। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या एनटी फिल्म स्टुडिओमध्ये आत्महत्या केली। त्यांच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती। कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्थिक अडचणी वाढल्याने टोकाचं पाऊल उचललं होतं। त्यांनी राजा शिवछत्रपती ही मालिका आणि अजिंठा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता। याशिवाय त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं। 2017 साली त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून 181 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते। पुढे 2020 साली कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं, त्यामुळे ते कर्ज चुकवू शकले नाहीत। पुढे कर्जाचा बोजा वाढतच गेला। फायनान्स कंपनीच्या दबावामुळे अखेर 2023 साली त्यांनी आत्महत्या केली। आशुतोष भाकरे। मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे ह्यांनी देखील आत्महत्या केली होती। 20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि आशुतोष विवाहबद्ध झाले होते। मात्र लग्नानंतर फक्त 4 वर्षांनी आशुतोषने आत्महत्या केली। आशुतोषने भाकर इचा ठरला पक्का या चित्रपटात काम केलं होतं। मधल्या काळात वर्षभरापासून आशुतोषला हवं तसं काम मिळत नव्हतं, त्यामुळे आशुतोष डिप्रेशनमध्ये गेला होता। त्याच्या डिप्रेशन संदर्भात समजल्यानंतर घरच्यांनी त्याला आधार देत मुंबईतील दादर इथल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू केले होते। आशुतोष उपचारांना चांगला प्रतिसाद देखील देत होता। मात्र 29 जुलै 2020 रोजी आशुतोषनं टोकाचं पाऊल उचललं आणि स्वतःचं जीवन संपवलं। राजू साप्ते। सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी पुण्यातील आपल्या राहत्या घरी 3 जून 2021 रोजी आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी राजू साप्ते यांनी एक व्हिडिओ शूट करून प्रसिद्ध केला आणि त्यांच्या हत्येला कोण कारणीभूत आहे हे नमूद केलं होतं। बॉलिवूडमधील खंडणीखोरचे राजू साप्ते हे बळी ठरले। खंडणीखोरांमुळे मला माझे काम करताना अडचणी येत आहेत, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे असा व्हिडिओ त्यांनी ऑनलाईन शेअर केला होता। व्हिडिओ पाहून पोलिसांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली, तेव्हा साप्ते यांनी घरात गळफास घेतल्याचं उघडकीस आलं। पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले। आशिष उबाळे। प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी नागपूरमधील रामकृष्ण मठात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले। उबाळे यांनी आर्थिक कारणामुळे आत्महत्या केली। त्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर एक सुसाईड नोट आढळली। त्यामध्ये डोक्यावर प्रचंड कर्ज असल्यामुळे मी जीवन संपवत असल्याचं नमूद केलं होतं। त्यांनी गजरा, अग्नी, एका श्वासाचं अंतर, किमयागार, चक्रव्यूह अशा मालिकांचं दिग्दर्शन केलं होतं। त्यानंतर त्यांनी गार्गी, आनंदाचे डोही आणि बाबूरावला पकडा अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं। अतुल तपकीर। मराठी चित्रपट निर्माते अतुल तपकीर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून 14 मे 2017 रोजी वयाच्या 35व्या वर्षी आत्महत्या केली। त्यांनी आपल्या बायकोने आणि तिच्या भावांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे पोस्टमध्ये लिहिले होते।
ढोल ताशा चित्रपटाच्या निर्मितीनंतर तपकीर यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर पत्नीने सातत्याने आपल्याशी वाद घालून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले. त्यामुळे तपकिरांना नैराश्य आले होते. अशातच त्यांनी विषारी औषध पिऊन स्वतःचे जीवन संपवले. तर हे होते मराठी कलाकार ज्यांच्या आत्महत्येमुळे मराठी मनोरंजन विश्व हादरले होते. जर या यादीमध्ये कोणाचे नाव राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशा दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.